जय शिवराय मित्रांनो आणि सर्वांना नमस्कार. चारा व्यवस्थापन व्हिडिओ नंबर 9 मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. हे बघा, आपला हा 13 गुंठ्याचा जो फ्री रेंज एरिया आहे, इथे आपण सावली आणि चारा म्हणून शेवगा आणि तुतीची लागवड केली होती. हे बघा, इथं मध्ये तुम्हाला शेवगा दिसतो एकदम छोटासा. हे बघा, तुती एकदम मस्तपैकी फुटवे आलेले आहेत. तुतीचे रोपं आपण प्लांट केले होते आणि शेवग्याचे सुद्धा रोपच आपण प्लांट केले होते. आता शेवग्याचे जवळजवळ 600 आणि तुतीचे 600 एकाआडी एक आपण ही रोपं लावलेली. आता शेवगा बघा, काही शेवगा एकदम जबरदस्त असे मोठ्या झाला आहे आणि तुम्हाला अख्ख्या प्लॉटमध्ये शेवगा कुठं दिसतच नसेल ॲक्च्युली, कारण शेवगाची रोपं आपल्याला अतिशय कमकुवत मिळाली होती. ती लावल्यानंतर 8-10 दिवसातच जवळजवळ निम्मी रोपं मिळाली आणि पुढच्या महिन्याभरात निम्मी मिळाली. म्हणजे 600 पैकी आता 2-3 दिवसापूर्वी मी काउंट केलं होतं, 136च रोपं आता आपल्या पूर्ण प्रोजेक्टमध्ये शिल्लक आहे. आणि तुती एकदम जबरदस्त आहे. तुझी ते एक 10-12च रोपं मिळली ती माझी, पण तुतीला आता चांगला फुटवा पण आला आहे. काही ठिकाणी तुम्हाला फळधारणा पण दिसत असेल. हे बघा, इथं फळं पण लागली ते त्याला, कारण हे कटिंग केलेले आहेत ना. एक काडी खाली आहे याच्या, मेन जी आपण तुतीची काडी लावतो ती खाली आहे आणि वरती त्याला फुटलेलं आहे आणि आता त्याला परत फुटवा आला आहे. तर आपण अजून थोडंसं मोठं झालं की याचं कटिंग करणार आहे, म्हणजे अजून याला खालून फांद्या वगैरे फुटतील.